विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चालू आहे. एकंदरीत आपण प्रचार यंत्रणेमध्ये आहात. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे, काय सांगू शकाल? मी सागर मल्लिकार्जुन मुगेरी, राहणार राजगोळी. आता आम्ही प्रचार दौरा चालू आहे बागिलगेत. आमचे तालुका अध्यक्ष आहेत, बीजेपीचे सरचिटणीस आहेत. सगळीकडे आता फिरून बघत आहे तर सगळीकडनं आम्हाला प्रोत्साहन चांगलं आहे. लोक सगळीकडं पूर्णपणे भाजपच पाहिजे म्हणालेत आणि प्रोत्साहन चांगलं आहे. माझ्या आता अजूनपर्यंत फिरलेल्याप्रमाणे तर मला वाटतंय की 100% निश्चित भाजपच सगळीकडे येणार. आमचे 9 जिल्हा परिषद आणि जे 18 पंचायत समिती आहेत ते सगळ्यावर पूर्ण भाजपच येणार. तुमचे वडील जिप सदस्य होते. तुमच्या घराण्याला एक राजकीय वारसा आहे. त्यांनी केलेली कामं आणि तिने केलेलं समाजकार्य कधी ही लोक तुम्हाला स्वीकारतील काय ते बघून? स्वीकारणार. आता सगळीकडं जर आम्ही वातावरण बघितलं तर सगळीकडं प्रोत्साहन सगळीकडे चांगलं आहे. आम्ही अजूनपर्यंत राजकारणातच होतो. आमचे वडील जिल्हा परिषद सदस्य होते. आमचे आजोबा हे पंचायत समितीला सदस्य होते, कारखान्यावर डायरेक्टर होते. माझी बहीण ऋषाली मुगेरी ही राजगुरीची सरपंच होती. आम्ही सगळीकडे विकास कामं केलेले आहेत आणि वडिलांचं नाव पण पूर्ण तालुक्यात सगळीकडे आहे. माझ्या नावापेक्षा जास्त माझ्या वडिलांच्या नावानं इथं किंमत आहे. मुगेरी यांना त्यांना इथं ओळखलं जाते आणि सगळीकडे प्रोत्साहन हे चांगलंच आहे. आमच्या माध्यमातून आपण ह्या माणगाव मतदारसंघातील मतदारांना काय सांगू शकता, काय बोलणार तुम्ही? आता मी नवनेतृत्व आहे. आमच्या घराला राजकीय वारसा आहे आणि मी सगळ्यांना गावी देतो की मी निवडून आल्यावर सगळ्या जे सुखसुविधा आहेत, कॉलेजांच्या पोरांना जे शिक्षण आहे ते, परत गावातनं काय पाण्याची सोय असतील ते, रस्ते गटारी, आरोग्य केंद्र काय असतील ते, जी मुलं जाऊन बाहेर शिकत आहेत त्यांना इथं कॉलेजची सुविधा करून देण्यात येईल. पुन्हा मुंबईला जे जाऊन पोरं कामं करायला ते इथंच आम्ही MIDC किंवा काहीतरी चांगलं कारखाने काढून त्यांचे रोजगार इथंच पूर्णपणे करता येईल.